श्री स्वामी समर्थ। अनुष्का किचन रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर मग आपण आज बनवणार आहे उपीट। तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सुरुवात करूया। तर मी इथे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 वाट्या रवा टाकलेला आहे। हा रवा जाड घेतलेला आहे मी। आता हा मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिट आपण भाजून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपला रवा भाजला गेलेला आहे छान। तर आता मी हा रवा काढून घेते आणि गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आता आपण 2 चमचे तेल टाकून घेऊयात। आता तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेतली। जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच कढीपत्ता टाकून घेऊयात। 3 ते 4 हिरव्या मिरच्या छोट्या साईजच्या कट करून टाकून घेतल्या लगेच। आता ही मिरची परतल्यानंतर मी याच्यात भाजलेले शेंगदाणे असे अर्धे अर्धे करून टाकलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे टाकणार आहे। मी हे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे। आता आपल्याला कांदा गुलाबी रंग येईपर्यंत असाच हलवत राहायचा आहे, भाजून घ्यायचा आहे छान। आता कांदा भाजल्यानंतर मी याच्यामध्ये मुगाची डाळ भिजवलेली टाकलेली आहे। तुम्ही ही उडदाची डाळ पण टाकू शकता, पण त्याला थोडा वेळ लागतो भिजण्यासाठी। मुगाची डाळ कसं लगेच भिजते, त्यामुळे मी इथे मुगाची डाळ टाकलेली आहे। तर थोडी चवीपुरती साखर टाकलेली आहे आणि हळद टाकली। नंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतलेलं आहे। तर पाण्याला आता उकळी येत आहे। आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं। आता आपण याच्यामध्ये भाजून घेतलेला गरा टाकून घेऊयात। आता हा गरा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। भाजल्यामुळे याच्यात काही गुठळी राहत नाही, अगदी मोकळा होतो एकदम। आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटांसाठी वाफवून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपला हा रवा वाफवलेला आहे। चला तर मग आपलं उपीट रेडी झालेलं आहे। आता थोडीशी कोथिंबीर घालूयात। अशा पद्धतीने मी हे उपीट बनवलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मीडियम फ्लेमवर आपण रवा भाजून व्यवस्थित घेतला तर उपीट एकदम मोकळं फडफडीत होतं आणि खायला पण एकदम टेस्टी लागतं। चला तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।